नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे हरविश आणि मम्मा. मंडळी, आम्ही निघालो आहोत चूल आणण्यासाठी आणि इकडे आम्ही गाडीवरती चाललो कारण संध्याकाळ झालेली. हे बघा, उशीर नाही व्हावा आणि रात्र नाही व्हावी म्हणून पटकन जाऊन यायचं आहे. ॲक्च्युली आमच्या गावामध्येच कुंभार वाडी आहे, तिकडे जायचं आहे आम्हाला. बघूया, मला अजून ते लोकेशन माहिती नाही आहे, बट मी विचारत जाईल. आणि आता ही गाडी घेतली, आम्ही चाललो आहे. ही गाडी पियुषची आहे आणि जाऊन येतो पटकन. आरू, तू पुढे बसतो का मागे बसतो मम्माजवळ? कुठे बसतो? ठीक आहे, चला मग जायचं. मंडळी, फायनली मी चूल घेण्यासाठी आलेली आहे आणि इकडे ना खूप असे मोठे मोठे रांजण आहेत. त्याच्यानंतर सगळे ब्लॅक कलरचेच आहेत आणि मोठे मोठे आहेत, खूप छान आहे. आणि ते इथेच बनवतात बाजूलाच, तर ते हवं तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. माती आहे इथे आणि भरपूर साऱ्या काही मातीच्या वस्तू आहेत, त्या पण तुमच्यासोबत शेअर करेल. आणि चूल मला बघूनच एवढा आनंद झाला ना, एवढा आनंद झाला ना, ती अशी एकदम भारी दिसते आणि म्हणजे खूप भारी, जशी मला पाहिजे होती ना तशी चूल आहे. एवढा आनंद झालाय मला. मी तिकडनं जसं मी बाईकवरून उतरले तशीच मी चूल पाहिली आणि माझा जो आनंद बोलतात ना, खूप जास्त खुश आहे मी चूल पाहिल्यानंतर. आणि तुम्हालाही खूप आवडेल अशी छोटीशी क्यूटशी चूल आहे आणि एक नंबर आहे, खूप भारी. ठीक आहे, चला दाखवते मी तुम्हाला चूल. आणि थोडे रांजण पण आहेत, ते पण दाखवते. इकडे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण मातीचे माठ ठेवलेले आहेत आणि हे सगळे काळ्या कलरमध्ये आहेत. सर्व हाताने बनवलेले आहेत. सर्व माती कुठली असते दादा? आपली शेतातली आपली माती आहे ना. अच्छा, कसा हा राजन? काळ्या कलरचा हा 250 रुपयाला जातो. हा तर माठ आहे, हा ब्लॅक कलरचा. हा, आणि चला, माझा मेन हे तुम्ही इकडे बघा, चूल किती छान आहे ती, खूप भारी, खूप छान. ही पण छोटीशी आहे, ती पण छोटीशी चूल आहे, ही पण छोटीशी चूल आहे. आणि हिचं नाव काय आहे या चूलचं? काय नाव हिचं? ही जी चूल आहे ती आवल्याची चूल आहे. म्हणजे तिला आहे ना मध्ये इकडे तार शिगा टाकलेल्या असतात ना, मातीच आहे का पूर्ण? ही आवल्याची चूल आहे. हे बघा, इकडनं जाळ लावला का बरोबर इकडे जाळ येतो हिला. आणि ही बोगद्याची चूल आहे, म्हणजे दोन्ही साईडला तुम्ही करू शकता. ही ना बोगद्याची चूल ना, इकडनं लाकडं लावली की इकडे पण जाळ येणार आणि इकडे पण जाळ येणार, असं खूप सुंदर. आणि ती एक आहे ना चूल, छोटी आहे ती, सिंगल आहे. ती सिंगल आहे ना, दाखवा बरं ती छोटीशी. सडी ना, छोटीशी सिंगल. ही सडी चूल आहे, सिंगल. आणि मला हीच हवी, मला खूप आवडली ती आवल्याची चूल, तीच हवी होती मला. आणि ही पण एक आवडली आहे, ही पण खूप सुंदर आहे. अशी जरी भेटली तरी चालेल आपल्याला. कशी दिली दादा? 350. ती पण 350. अच्छा, काय कमी नाही का? मंडळी, मी टोटली कन्फ्यूज झालेली आहे. मला ही एक चूल आवडली आहे आणि ही पण आवडलेली आहे, पण आता घेऊ कोणती ते समजेना. ती अशी दिसायला एकदम क्यूटशी आणि छान दिसते आणि ही पण खूप सुंदर आहे ते दिसण्यासाठी. कोणती घेऊ मी टोटली काय विशाल, काय डिसिजन करणार मग? ही छान आहे ना. ठीक आहे, चला मग हीच फायनल करूया. हिला आवल्याची चूल बोलतात, आवल्याची चूल बोलतात हिला. तर ठीक आहे, चला ही फायनल करूया मग आपण. ही फायनल करण्यासाठी सांगितली आणि ही फायनल केलेली आपण आता. हे बघा, ही रांजण 350 रुपये प्राइस आहे. हा मंडळी,
मंडळी आवल्याची चूल बनवून म्हणजे त्यांनी बनवलेली आहे इथेच आणि तीच मी फायनल करते. खूप आवडली मला ती आणि मला माठ पण खूप आवडले, ते रांजण पण खूप आवडले. म्हणजे असं पण मी कंट्रोल करते घेण्यासाठी की ठीक आहे चालेल, आता लागेल पुढे तर घेऊ आपण असं. पण चला मग आता चूल घेते आणि घरी जाऊया आपण आता तिला घेऊन मस्त. तिकडे बघा चूल काढतायत. खूप नाजूक असते ती, हा सांभाळा. जड आहे, खूप जड आहे ती. फायनली माझी चूल घरी आलेली आहे. हा तिथे सेटअप करायचं आहे आपल्याला चुलीचा. ह्याच्यापेक्षा तर अजून एक होती, ती खूप छान होती हो, थोडीशी लांब होती. हे बघा चूल. ही माझी लक्ष्मी. चूल म्हणजे लक्ष्मी असते घरामध्ये, तर चूल आलेली, माझी लक्ष्मी आलेली घरी. मंडळी चूल रिटर्न करून आणलेली आहे. म्हणजे जी आपण पहिले चूल आणली होती तिचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि माझ्या लक्षात नाही आलं, मावशींच्या लक्षात आलं. तर बोले बाई ती ना बोगद्याची चूल घेऊन ये, ही चूल नको, जाऊन परत करून आण. मग परत गेलं मी आणि मी नाही गेले, पियुष आणि विशाल गेले आणि ती बोगद्याची जी चूल होती ती घेऊन आली, जी मला ऑलरेडी आवडली होती. आणि ही जी फायनल केली होती ती विशालने फायनल केली होती. ती जी पहिले आपण चूल आणलेली होती ती आवल्याची चूल होती आणि ही जी आता आणली ती बोगद्याची चूल आहे. दोघींचं नावं वेगवेगळे आहेत, दोघींचं हे पण वेगवेगळं आहे. तिला म्हणजे असं डायरेक्ट मधून जाळ हे होती आणि हिला कसं दोन्ही साईडनी जाळ. हो बेटा हात नको लावू, दोन्ही साईडनी जाळ जाईल असं. तर तुम्हाला दाखवते थांबा तिच्यामध्ये निच्यामध्ये काय फरक आहे. तर ही आहे बोगद्याची चूल, तुम्ही बघू शकता. म्हणजे इकडनं जाळ घातला ना की या साईडला पण जाळ येतो, इकडनं पण जाळ येईल लकडं घातल्यानंतर. आणि इकडे बघा तुम्ही, खूप छान आहे, खूप क्यूट आहे ती, मला खूप आवडली. सुरुवातीलाच मनामध्ये हीच भरली होती चूल आणि शेवटी तीच घरी आली. आणि ती जी होती ना तिला कसं इकडनं फक्त लाकडे टाकायचे आणि जो जाळ आहे तो इकडनं जाणार. तसं हिला म्हणजे कसं इकडनं लाकडे टाकले का दोन्ही साईडला सेम आग असणार आहे असं होईल, असा प्रकारे हा. आणि ती आवल्याची चूल होती आणि ही बोगद्याची चूल आहे, दोघींमध्ये फरक आहे. हे बघा म्हणजे मला खूप आनंद होतोय, खूप जास्त आनंद होतोय, भारी वाटतंय खूप. घरी घेऊन आली आहे तर, आणि घरात ठेवल थोड्या वेळासाठी, मग परत बाहेर आणून सेट करेल याला. अजून खाली आपल्याला थोडासा ओटा घालावा लागेल, मग चूल त्याच्यावरती सेट करावी लागेल. ओटा म्हणजे ना काय करावं लागेल, असं उंच करावं लागेल आणि त्याच्यावरती चूल ठेवावी लागेल आपल्याला. असं डायरेक्ट खाली ठेवता नाही येणार ती, त्यासाठी. आणि तिला मस्त माती लावून घ्यावी लागेल मागे. त्याच्यानंतर इथे थोडंसं भिंतीला मागच्या साईडला पण माती लावून घ्यावी लागेल, काळं नाही पडावं म्हणून. असं सगळं माझा प्लॅन आहे. तर मग आता उद्या सगळ्या गोष्टी करू. पण हो, तुम्हाला चूल आणली ते दाखवलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.